बातमी बीडमधून। बीडच्या माजल गावातील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या घरात 1,61,00,000 रुपये आढळलेले आहेत। सलगरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली। मात्र सध्या ते जामिनावर आहेत। परळीतील राहत्या घरातनं 21 लाख रुपयांचे ऐवज आणि सांगलीतील बँकेतला लॉकर याच्यामध्ये तब्बल 1,61,00,000 रुपयांचा ऐवज हा हाती लागलेला आहे। गोविंद शेळके आपल्याला या कारवाईबद्दल अधिकची अपडेट देतील। गोविंद, आपण जे बघतोय की हे जे फोटोग्राफ्स आहेत हे राजेश सलगरकर याच्या आजच्या युनियन बँक ऑफ इंडिया हे मिरज मधलं लॉकर उघडण्यात आलं। तर यापूर्वी ज्यावेळी 35,000 रुपयाच्या लाचेच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं, त्यावेळी परळी येथील त्याच्या घराची झाडेझडती घेतली होती। त्यावेळी तब्बल 21 लाख रुपये त्याच्या घरात आढळून आले होते आणि आपण आता बघतोय की 11 लाख रुपये रोख आणि जवळपास 1.5 कोटी रुपयाचे सोनं आणि चांदीचे बिस्किट जे आपल्याला दिसत आहेत हे राजेश सलगरकर एक पाटबंधारा विभागाच्या अभियंत्याच्या लॉकरमध्ये सापडले। त्यामुळे पोलिसाला आणखी संशय की आणखी इतर ठिकाणी त्यांनी कुठे मालमत्ता लपवली आहे काय। एकूण मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ज्या कारवाई सुरू आहेत त्यात अगदी दिवसेंदिवस गाभाड सापडत आहे आणि आज आपण बघतोय की सांगलीच्या लॉकरमध्ये आढळून आलेली ही रक्कम तब्बल 1,61,00,000 इतकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।